नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदू बातमी बातमीपत्रात स्वागत. बातम्या शेतकऱ्यांच्या संदर्भातली. लोहा तालुक्यातील शिवणी जामगा या गावाच्या परिसरात कैलासवासी संभाजी पवार यांनी साखर कारखाना उभारला होता. मधली काही वर्षे पंढरपूर येथील अभिजित पाटील यांनी हा कारखाना चालवला. गेल्या 2 वर्षापासून माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख हे 20 शुगर्स लिमिटेड युनिट नंबर 3 या नावाने कारखाना चालवत आहे. राजकीय बळाचा वापर करून प्रदूषण नियंत्रण विभागाच्या नियमाप्रमाणे कारखाना न चालवता मनमानीपणे कारखाना चालवत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. कारखान्याच्या चिमणीतून राख पडत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर कारखान्यातून निघणारे दूषित पाणी हे खुल्याम नदीत सोडले असल्याने जनावरे दगावत आहेत. पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. या संदर्भात तक्रार व उपोषण करूनही शेतकऱ्यांच्या मागणीकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे. पाहूया या संदर्भातील बातमी. लोहा तालुक्यातील शिवणी जामगा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन कैलासवासी संभाजी पवार यांनी जवळपास 70 एकर जागेवर साखर कारखाना उभारला आहे. संभाजी पवार यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मावेजा मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वाघमारे 4 एकर शेती गेली. संभा पवारनं पैसे दिले नाहीत. आम्हाला पगारी करतो, हे करतो, ते करतो म्हणून शेती घेतली. आखरीला आम्हाला तसंच आपटून ठेवलं. काहीच नाही. आम्ही पोटासाठी लढाले. आम्हाला पैसा नाही, आदला नाही, काहीच नाही. आमची लई भानगड झाली. आम्ही लोकांची मजुरी करून खायला. किती एकर शेती? 4 एकर. काहीतरी भेटले असतील पैसे? काय भेटा आहे? काहीच नाही. शेत घेतले करू करू. तुम्हाला वावर घेऊन देतो, तुम्हाला पैसे देतो, कुठेही घेऊन देतो. मग पडा कोंबा मंदी. मग आम्हाला काहीच नाही. राजस पवारनं आमच्यावर काड्या कुराडी काट्या गाडी ना. आम्ही म्हणलं आमचे पैसे दिले नाहीत म्हणजे आम्हालाच मारू लागला राजस पवार. ते लेख म्हणणारा. आम्ही तिथं उभं राहिल्या. आमचे पैसे दिले नाहीत, आमची शेती घेतली, असं केलं तसं केलं म्हणल्यानं आम्हालाच माराय उभं राहिला. मग काट्या माणसं बोलवली. तुम्हाला काट्या हाणतो, तुम्हाला खतम करतो, आम्हाला काढू काढू फेटर काढू काढू मी पाटलाचा लेख खाव म्हणून आमचं काय चालेल गरीब माणसाचं तेवढ्या माणसाच्या पुढी. सध्या हा कारखाना माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख हे 20 शुगर्स लिमिटेड युनिट 3 या नावाने कारखाना चालवत आहे. राजकीय बळाचा वापर करून प्रदूषण नियंत्रण विभागाच्या नियमानुसार कारखाना न चालवता मनमानीपणे कारखाना चालवत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अहो, शेतामध्ये घाण पाणी आहे, मुलकाचं घाण पाणी आहे, जनावर गरोदर राहत नाहीत, गाभण राहत नाहीत, फेल होऊन चालली. कितीक वेळेस याला सांगितलं तरी हे बोलायला तयार नाही. गेल्या वर्षीपासून केस चालू आहे. कुठंच आमची काही दखल घेतलेली नाही. पिकाचं आतोनात नुकसान आहे. माळवे फिळवे चक संपून चाललेले आहेत. या लेट लिहून चालले तर आमचा कुठंच निर्णय नाही. मागणी आमची नुकसान भरपाई द्यावा मनुष्याने आहे 3-4 वर्षाची. एकाही वर्षाची आम्हाला काही एकही रुपया मिळालेला नाही. पाणी थांबलं पाहिजे. पाणी थांबवलं म्हणलं तर ह्या 4 दिवसामध्ये खडे करू करू बुजून टाकलेले पाणी. आणि प्रत्यक्ष आणखी पाणी चालू आहे. नदीला पाणी वाहतूक चालू आहे. या पाण्याची नदीचं पाणी गोदावरीला जाते. हा, त्या पाण्यामुळे जनावर सुद्धा गाभण राहणं झाले, फेल होऊन चालले. तर आता कलेक्टर साहेब आले होते. हा, कलेक्टर साहेबांना सांगितलं रिपोर्ट घ्यायलेत म्हणले. रिपोर्ट काय घ्यायलेत की कुठं ठेवालेत की ते आणखी काही पताच नाही ना कशाचा. आम्हाला त्याचा पंचनामा केला नाही. सील आमच्या समोर मारलं नाही, काही नाही. अजून काय नुकसान झालं? नुकसान शेताचं हातोनात नुकसान झाले. काहीच येत नाही शेतामध्ये. करप्या पडलेला आहे. काळं फिळं चक पडून सत्याना झालेला आहे. आणि ह्या पाण्यामुळे चक धुवून गेले मोठ्या. आता हे आलेत बघालेत, काहीच नाही की म्हणतात. आता प्रत्यक्ष बघा तुम्ही काय हाल आहे, कुठं नासका पाणी आहे, कुठं काय झालंय ते प्रत्यक्ष चालूच आहे ना पाणी. कालपासून बघाले तर आणखी कुठंच काही झालेलं नाही. कारखान्याच्या चिमणीतून काळी व पांढरी राख शेतातील पिकावर पडत असल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. कारखान्यातील दूषित पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतात सोडले असल्याने हे पाणी जनावरे पिऊन मृत्युमुखी पडत आहेत. कारखान्याचं प्रदूषण भरपूर प्रमाणामध्ये आहे. 2019 पासून आमचं मुख्य पीक कापूस, ज्वारी, सोयाबीन, माळवं
जनावरांचं गाभण राहत नाहीत, जनावरांचं मृत्युमुखी व्हायले, पाण्याचं भरपूर नुकसान आहे. आणि ह्या राखेमुळे आणि भुशामुळे आणि या प्रदूषणमुळं आम्ही परिवहन अधिकाऱ्याला, नांदेडला, कलेक्टर ऑफिसला, लोहा कशी प्रत्येक ठिकाणी जेवून अर्ज दिलेले आहेत, पण आमची कोणी दक्षता घेतलेली नाही. आता हे मागं जे खड्डे दिसायले आहेत, आता हे हे काय अधिकाऱ्याला नेमकं कुठलेही प्रदूषण दिसू नये म्हणून त्यानं माती टाकून बुजवलेले आहेत. काय आहे? नेमकं काय होतं इथं? नेमकं पाणी आहे, घाण पाणी सोडलेलं. हे कुठं चाललं पण? हे आता शेततळ आहे जनावरांचं पाणी पिण्याकरता. अच्छा. या संदर्भात 24 शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. अमित देशमुख हे राजकारणातील मोठे व्यक्ती असल्याने अधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या कारखान्यामुळे जवळपास 3 गावातील जवळपास 103 एकर शेतीचे नुकसान होत आहे. या संदर्भात मुंबई येथील आझाद मैदानावर शेतकऱ्यांनी उपोषणही केले होते. या संदर्भात शासनाकडून न्याय मिळत नसल्याने शेतकरी जागतिक हरित न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाने जिल्हा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हा कृषी अधीक्षक यांची संयुक्त समिती गठीत केली असून ही समिती गेले 3 दिवसापासून पाहणी करत आहे. आज जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांनीही कारखान्याची पाहणी केली आहे. या कारखान्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नाव सांगायचं, गाव सांगायचं आणि तुम्ही काय केलं त्याच्यावर ही समिती आली आणि ती पाहणी करते. इकडे कॅमेराकडे बघायचा. इकडे तिकडे नाही बघा, कोणी मदत सांगू नका. इकडे बघून बोला कॅमेरा. काय तुमची नेमकी तक्रार काय केली? माझं नाव कपिल बोमनाळे. मी या कारखान्याच्या विरोधातला एक मुख्य तक्रारदार आहे. तर कारखान्यामुळे 21 साखर कारखाना युनिट नंबर 3 मुळे व त्याच्या अगोदर धाराशिव साखर कारखाना या नावाने होता युनिट नंबर 3, यांच्या कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. चिमणीतून काळी राख निघत आहे व घाण सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतात नाल्याद्वारे सोडले जात आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आम्ही मागचे 4 वर्ष झालं या कारखान्याच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढत आहोत. तर आम्ही पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशनावर मोर्चे काढले, आंदोलन केले सर्व शेतकऱ्यांना आजूबाजूच्या. आमची समिती आहे कारखान्याच्या विरोधामध्ये, 21 साखर कारखाना युनिट क्रमांक 3 बाधित शेतकरी कृती समिती म्हणून. तर कारखान्याच्या विरोधात आम्ही आंदोलनं केले. त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांकडे तक्रारी आहेत, तहसीलदार साहेबांकडे आहेत, कृषी विभागाकडे आहेत, MPCBकडे आहेत. आम्हाला कुठेही इथं न्याय मिळाला नाही. म्हणून आम्ही आमची मुख्य तक्रार जी आहे ती जागतिक हरित न्यायाधिकरण म्हणजेच NGT दाखल केलेली आहे, जो पर्यावरणाचा हायकोर्ट आहे. त्याच्यामध्ये आता आमची तक्रार चालू आहे मागच्या 5-6 महिने झालं. तर त्याची जे आहे ते कोर्टाने तिथं आम्हाला कुठंच जे इथले लोकलचे जे अधिकारी आहेत, शासकीय अधिकारी, कारखान्यासोबत आर्थिक हित संबंध जोपासण्याकरिता आम्हाला कोऑपरेट करत नाहीत, शेतकऱ्यांना सहकार्य करत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही वर तशी तक्रार केलेली आहे. आणि कलेक्टर ऑफिस, MPCB, कृषी अधिकारी आणि पर्यावरण अधिकारी आणि कारखाना यांच्या विरोधात आम्ही NGT तक्रार दाखल केलेली आहे. तर NGTने जे हरित लवादाने त्यांची जी एक जॉईंट कमिटी नेमली आहे, त्यांच्यामध्ये CPCB म्हणजे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, कलेक्टर साहेब, MPCBचे अधिकारी व कृषी अधिकारी यांची एक जॉईंट कमिटी नेमली आहे. ती जॉईंट कमिटी मागच्या 2 म्हणजे कालपासून आज आणि उद्या 3 दिवसाच्या आपल्या पाहणी दौऱ्यावर आले आहेत पंचनामे करण्यासाठी. तर ते आता पंचनामे चालू आहेत त्यांचे. तर आम्हाला आशा आहे की आम्हाला न्याय मिळेल आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमची लढाई ही चालूच राहणार. किती शेतकऱ्यांचा हा प्रश्न आणि किती हेक्टर शेती यामुळे बाधित होते? ह्यांच्यामुळे तर आजूबाजूच्या 2-3 किलोमीटरपर्यंत राऊंड एरियामध्ये त्रास आहे मोठ्या प्रमाणात. पण मुख्य त्रास आम्हाला आहे कारण आमचे कंपाऊंडला लागून 103 एकर शेती आहे आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या. 103 एकर आजूबाजूला खूप शेती आहे, पण ते तक्रारदार नाही. त्याच्यामुळे काळी राख जी फळ आहे ती आता मुख्य पीक कापूस आहे, भाजीपाला आहे, या हळद आहे, त्याच्यावर काळी राख पडते. काळ्या राखेमुळं भाजीपाला आहे ते व्यवस्थित येत नाही. कापसावर काळे पडल्यामुळं पांढरा कापूस ह्याच्या काळा होते, त्याच्यामुळं मार्केटमध्ये त्याला व्हॅल्यू नाही. आज राशीचा जो कापूस आहे त्याला 7,000 भाव आहे, पण आमच्या कापसाला 3,000, 3,500 भाव लागतोय. म्हणजे इथं आमचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. अगोदर निसर्ग साथ देत नाही, त्याच्यामध्ये कारखानदारांचं असं, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात आमचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. त्या मागणीकरता आमची लढाई आहे.